काल आम्ही ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कल हम लोग ओटी भरने के कार्यक्रम में गए थे. तिथे काल आम्ही खूप मजा केली. वहाँ कल हमने बहुत मज़ा किया. सगळ्यात जास्त तर परीने मजा केली. सबसे ज़्यादा तो परी ने मज़ा किया. हे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता, म्हणजे गोद भरायचा कार्यक्रम होता. ये ओटी भरने का कार्यक्रम था, मतलब गोद भराई का कार्यक्रम था. नमस्कार, मैं हूँ राहुल रंजन. नमस्कार, मी दीप्ती गायकवाड रंजन. माझी बायको, मेरी पत्नी. तुमच्याच चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपके ही चैनल पे आपका स्वागत है. आज हम लोग सीख रहे हैं मराठी. दीप्ति मराठी में कुछ सेंटेंस कर रही है, मैं उसका हिंदी अनुवाद कर रहा हूँ. इस तरह हम लोग दोनों भाषा एक साथ सीखेंगे और वीडियो ऑलरेडी शुरू हो चुका है. आमची एक फॅमिली फ्रेंड आहे. हमारी एक फैमिली फ्रेंड है. तिचं नाव मानसी आहे उसका नाम मानसी है आणि ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे. और वो मेरी छोटी बहन जैसी है. तिचं काल ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. कल उसका ओटी भरने का कार्यक्रम था. कल उसका गोद भराई था. आम्ही सगळे तिथे गेलो होतो. हम सब वहाँ गए थे. मी, राहुल, परी, माझे मम्मी पप्पा. मैं, राहुल, परी, मेरे मम्मी पापा. आम्ही सगळे तिथे गेलो होतो आणि आम्ही खूप मजा केली त्या कार्यक्रमात. हम सब वहाँ गए थे और उस कार्यक्रम में हम सब ने बहुत मज़ा किया. काल संपूर्ण कार्यक्रमात कल पूरे कार्यक्रम में मला माझ्या कार्यक्रमाची म्हणजे माझ्या ओटी भरण्याची आठवण येत होती. मुझे मेरे कार्यक्रम की, मतलब मेरे ओटी भरने की, मेरे गोद भराई की याद आ रही थी. याद आना इसे मराठी में कहेंगे आठवण येणे. कल मैं 1.5 वर्षाने 1.5 वर्ष के बाद एवढी तयार झाली होती. इतना तैयार हुई थी. म्हणजे मतलब मला असं वाटतंय मुझे ऐसा लगता है की मी शेवटी जी तयार झाली होती कि जो मैं अंतिम बार तैयार हुई थी ती माझ्या ओटी भरण्याला तयार झाली होती. वो मेरी गोद भराई में तैयार हुई थी. आणि माहिती आहे काय, और पता है क्या, मी माझ्या ओटी भरण्याला जी साडी नेसली होती, मैं मेरी गोद भराई में जो साड़ी पहनी थी तीच साडी मी काल पण नेसली होती. वही साड़ी मैं कल भी पहनी थी. साड़ी पहनना इसे मराठी में कहेंगे साडी नेसणे. आणि हे मी मुद्दामून केलं होतं. और ये मैंने जानबूझकर किया था. जानबूझकर इसे मराठी में कहेंगे मुद्दाम. मागील काही दिवसापासून, पिछले कुछ दिनों से, म्हणजे मला असं वाटतंय की जेव्हापासून थंडी सुरू झाली आहे, मतलब मुझे ऐसा लगता है जब से ठंड शुरू हुई है, परी लादीवर पायच ठेवत नाही आहे. परी जमीन पर पैर ही नहीं रख रही है. पण काल ह्याचं उलटं झालं होतं. लेकिन कल इसका उल्टा हुआ था. ती एका जागेला शांत बसतच नव्हती. वो एक जगह पर शांत बैठी नहीं रही थी. ती फक्त इथून तिथे तिथून इथे पळत होती. वो सिर्फ इधर उधर उधर इधर भाग रही थी, दौड़ रही थी. खूप मस्ती केली, अजिबात शांत बसली नाही. बहुत मस्ती की, थोड़ा भी शांत नहीं बैठी. जी लहान मुलं आली होती, जो छोटे बच्चे आए थे त्यांच्याकडे ती स्वतःहून जाऊन खेळत होती. उनके पास वो खुद जाकर खेल रही थी. आणि आम्ही पण तिला सोडलं होतं और हमने भी उसे छोड़ा था की जा तू खेळ. कि जा तुम खेलो, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. आमचं लक्ष तर होतंच तिच्यावर, हमारा ध्यान तो था उस पर, पण आम्हाला असं वाटलं की तिला थोडंसं असं मोकळं सोडायला पण पाहिजे. लेकिन हमें ऐसा लगा कि कभी कभी उसको इस तरह फ्री भी छोड़ना चाहिए. फ्री छोड़ना इसे मराठी में कहेंगे मोकळे सोडणे. एक वेळा तर ती पडली पण. एक बार तो वो गिर भी गई. मी खूप जोरात धावली आणि जाऊन तिला उचललं मैं खूब जोर से भागी और जाकर उसे उठाई. आणि एकदम मला असं धगधग धगधग होत होतं. और एकदम मुझे ऐसा धक धक हो रहा था. कारण मी माझ्या डोळ्यासमोर तिला पडताना बघितलं होतं. कारण मैंने अपनी आंखों के सामने उसे गिरते हुए देखा था. तेव्हा मला राहुल बोलला की मजनू कंट्रोल, मजनू कंट्रोल. तब मुझे राहुल ने कहा, मजनू कंट्रोल, मजनू कंट्रोल. राहुलने मला सांगितलं की एवढं हायपर नाही व्हायचं. राहुल ने मुझे कहा कि इतना हाइपर नहीं होना चाहिए. ती पडेल तेव्हाच शिकेल. जब वो गिरेगी तभी तो वो सीखेगी. मग त्याच्यानंतर मी पण तिला सोडलं. तो फिर उसके बाद मैंने भी उसको छोड़ दिया. ती पडत होती, मग स्वतःहूनच उठून परत मस्ती करत होती. वो गिर रही थी, फिर खुद से उठकर मस्ती कर रही थी.
सगळ्यात मस्त तर हे वाटलं सबसे मस्त तो ये लगा की तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं, कि उसके जान पहचान का कोई भी नहीं था, पण ती स्वतःहून जाऊन बाकी मुलांबरोबर खेळत होती. लेकिन वो खुद से जाकर बाकी बच्चों के साथ खेल रही थी. हे बघून आम्हाला खूप आनंद झाला, ये देखकर हमें बहुत आनंद हुआ, कारण की लहान मुलं लवकर मिक्सअप होत नाहीत. कारण कि छोटे बच्चे जल्दी मिक्सअप नहीं होते हैं. पण परीचं असं नव्हतं. लेकिन परी का ऐसा नहीं था. ती खूप मजा करत होती. वो बहुत मजा कर रही थी. आम्ही तिला बोलत होतो की बस कर, पाय दुखतील तुझे. हम लोग उसे कह रहे थे बस करो, पैर दुखेंगे तुम्हारे. पण कमीत कमी 2 ते 2.5 तास ती मस्ती करत होती. लेकिन कम से कम 2 से 2.5 घंटे वो मस्ती कर रही थी. आम्ही तिथे पावभाजी खाल्ली, म्हणजे मी खाल्ली. हमने वहाँ पाव भाजी खाया, मतलब मैं खाई. राहुलने नाही खाल्ली. राहुलला मैदा किंवा असं पाव असं काहीच आवडत नाही. राहुल ने नहीं खाया क्योंकि राहुल को मैदा या पाव रोटी ये सब नहीं पसंद है. त्याने पुलाव खाल्ला आणि गाजरचा हलवा खाल्ला. उसने पुलाव खाया और गाजर का हलवा खाया. आणि बाकीचं कोशिंबीर, पॅटिस, चटणी हे सगळं त्यांनी खाल्लं. और बाकी का सलाद, चटनी ये सब उसने खाया. पण माझी तर आवडती पावभाजी होती, म्हणून मी एकदम छान मस्त पावभाजी खाल्ली. लेकिन मेरा तो पसंदीदा पाव भाजी था, इसलिए मैं एकदम अच्छे से मस्त पाव भाजी खाई. पण त्याच्यानंतर मी पुलाव पण खाल्ला, लेकिन उसके बाद मैं पुलाव भी खाई. कारण की मला पुलाव, बिर्याणी हे सगळं खूप आवडतं खायला. कारण कि मुझे पुलाव, बिरयानी ये सब बहुत पसंद है खाना. आणि काल आपण पहिलाच गाजरचा हलवा खाल्ला ना या सीझनचा. और कल इस सीजन का पहला गाजर का हलवा हमने खाया ना. किती दिवसापासून माझी मम्मी मला बोलत होती की गाजरचा हलवा बनवूया. कितने दिनों से मेरी माँ मुझे कह रही थी कि गाजर का हलवा बनाते हैं, पण काही ना काही कारणामुळे ते राहत होतं. लेकिन किसी ना किसी कारण से वो रह जाता था. आणि बघा किती छान कार्यक्रमाला आम्ही गाजरचा हलवा खाण्याची सुरुवात केली. लेकिन देखिए कितना अच्छा कार्यक्रम आया और हमने गाजर का हलवा खाना शुरू किया. आता दर आठवड्याला गाजरचा हलवा मम्मी बनवतच राहील. अब हर सप्ताह गाजर का हलवा मम्मी बनाते ही रहेगी. आम्हा सगळ्यांना गाजरचा हलवा खायला खूप आवडतो. हम सबों को गाजर का हलवा खाना बहुत पसंद है. तुम्हाला गाजरचा हलवा खायला आवडतो का? आपको गाजर का हलवा खाना पसंद है क्या? ॲक्च्युली गाजरचा हलवा खायला खूप मजा येते. एक्चुअली गाजर का हलवा खाने में बहुत मज़ा आता है. पण ते जे गाजर खिसायला लागतात ना त्याच्यात हाताची वाट लागते. लेकिन वो जो गाजर को घिसना पड़ता है ना, खिसना पड़ता है, उसमें हाथ का वाट लग जाता है. पण आमच्याकडे लेकिन हमारे पास आता फूड प्रोसेसर आहे. अब फूड प्रोसेसर है. 2 मिनिटाच्या आत 2 मिनट के अंदर 2-3 किलो गाजर खिसू शकतो. 2-3 किलो गाजर घिस सकते हैं. म्हणून फटाफट गाजरचा हलवा तयार होतो आता. इसलिए फटाफट गाजर का हलवा आप तैयार हो जाएगा. आधी गाजरचा हलवा बनवायला विचार करावा लागायचा पहले गाजर का हलवा बनाने के लिए सोचना पड़ता था की कोण ते अर्धा 1 तास गाजर खिसत बसेल. कि कौन आधा 1 घंटा गाजर खिसते बैठेगा. पण फूड प्रोसेसरनी हे काम सोपे केले आहे. लेकिन फूड प्रोसेसर ने ये काम आसान कर दिया है. आसान, इसे मराठी में कहेंगे सोपे. काल मानसी जिची ओटी भरण होतं जिसका गोद भराई था ती खूप सुंदर दिसत होती. वो बहुत सुंदर दिख रही थी. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रोनक होती. उसके चेहरे पर एक अलग ही रौनक थी. तिच्या सोबत आम्ही खूप फोटोज काढले. उसके साथ हमने बहुत सारे फोटो निकाले. आता ते नवीन पण निघालंय ना की स्टिक वरती नाव असतंय, मी मामा होणार, मी काका होणार, मी आजी होणार. अब वो नया निकला है ना, स्टिक पर नाम लिखा रहता है कि मैं मामा बनने वाला हूँ, मैं काका बनने वाला हूँ, मैं चाचा बनने वाला हूँ. ते पण आम्ही केलं. वो भी हमने किया. मी मावशीचं कार्ड घेतलं होतं. मैं मौसी का कार्ड ली थी. राहुलनी काकाचं. राहुल ने मौसा का. आणि परीने दीदीचं कार्ड घेतलं होतं. और परी ने दीदी का कार्ड लिया था. परी पण तर आता दीदी होईल. परी भी अब दीदी बनेगी. परीपेक्षा एक लहान बाळ येणार आहे. परी के अपेक्षा एक छोटी बच्ची आने वाली है, छोटा बच्चा आने वाला है. ओटी भरणात एक मस्त कार्यक्रम पण होतो. गोद भराई में एक मस्त कार्यक्रम भी था. त्यात 2 वाट्या ठेवतात. उसमें 2 कटोरी रखते हैं. आणि एका वाटीमध्ये और एक कटोरी में पेढा असतो. पेड़ा होता है. आणि एक वाटीमध्ये और एक कटोरी में बर्फी असते. बर्फी होता है. एका प्लेटमध्ये एक प्लेट में त्या वाट्या उलट्या करून ठेवतात.
उस कटोरी को उल्टा करके रखा जाता है आणि जी होणारी आई आणि बाबा असतात और जो होने वाले मम्मी पापा होते हैं त्यांना त्या दोन्ही वाटीमधले एक वाटी उचलायला सांगतात उन्हें उन दोनों कटोरी में से कोई एक कटोरी उठाने के लिए कहा जाता है आणि असं बोलतात और ऐसा कहते हैं की बर्फी आली कि बर्फी आई म्हणजे मुलगी होईल मतलब बेटी होगी आणि पेढा आला और अगर पेड़ा आया तर मुलगा होईल. तो बेटा होगा. बघा हे सगळं खेळ आहे. देखिए ये सब कुछ खेल है. खरं होतंय की नाही हे माहित नाही सच है या नहीं ये पता नहीं पण मस्तीसाठी हा खेळ खेळला जातो. लेकिन मस्ती के लिए ये खेल खेला जाता है. पण एक गोष्ट सांगू लेकिन एक बात बताऊं आमच्यामध्ये हे एकदम बरोबर आलं होतं. हमारी बारी में ये एकदम सही आया था. आमच्या वेळी हमारे समय में राहुलच्या मोठ्या भावाच्या मुलाने म्हणजे जयनी राहुल के बड़े भाई के बेटे ने मतलब कि जय ने एक वाटी उचलली होती एक कटोरी उठाया था आणि त्याच्या खालती बर्फी होती और उसके नीचे बर्फी था आणि बघा बर्फी आली परी आली. और देखिए बर्फी आई परी आई. तुमच्या इथे असा खेळ खेळला जातो का? आप लोगों की तरफ ऐसा खेल खेला जाता है क्या? नक्की सांगा की तुमच्या इथे काय काय करतात अशा कार्यक्रमाला. ज़रूर बताएं कि ऐसे कार्यक्रम में गोद भराई में आप लोग क्या क्या करते हैं. बाय बाय. बाय बाय.